नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रवा उत्तप्पा. अगदी झटपट आणि कमी वेळेत बनणारा हा पदार्थ आहे. सकाळी सकाळी आपल्याकडे वेळ नसतो तेव्हा नाश्त्यासाठी पटकन होणारा हा पदार्थ आहे. मुलासाठी टिफिनमध्ये सुद्धा हा आपण देऊ शकतो. त्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यात थोडं पाणी घालून त्याला मिक्स करून घ्यायचे आहे. 1 वाटी रव्यात अर्धी वाटी दही घालायचे आहे. दही घातले की याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे सर्व छान मिक्स झाले की याला एक 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू. बॅटर जर खूप घट्ट वाटत असेल तर थोडं आपण पाणी घालून पातळ करून घ्यायचे आहे. आता आपले बॅटर चांगले झाले आहे. याच्या गुठळ्या सर्व विरघळल्या आहेत. याला आता आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवू. आता 15 मिनिटानंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यात याला थोडे बारीक वाटून घ्यायचे आहे. आता हे आपले बॅटर एकदम एकसारखे तयार झाले आहे. गॅसवर एक पॅन ठेवू. पॅन गरम झाले की त्यात 1 चमचा तेल घालू. तेल सगळीकडे पसरून घ्यायचे आहे. अगदी कमी तेलात आणि व्यवस्थित सकाळी 10 मिनिटात बनणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि तुम्ही कुठल्या शहरातून, गावातून, कुठून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याच्यामुळे मला पण खूप चांगले वाटते. म्हणून नक्की प्रतिक्रिया तुमची कळवा. आता आपण हे बॅटर पॅनवर 1 पळी घालून घेऊ. त्याच्यावर बारीक चिरून ठेवलेला कांदा आहे. बारीक चिरून चिरलेला कांदा घालू. बारीक चिरलेले टोमॅटो सगळीकडे घालून घ्यायचे आहे. हिरवी मिरचीचे काप केलेले आहेत. आणि आता वरून बारीक चिरून धुवून स्वच्छ ठेवलेली कोथिंबीर आहे. हे सर्व मिश्रण घालून त्याला थोडे प्रेस करून घ्यायचे आहे. म्हणजे पलटताना ते खाली पडणार नाही. आता आपल्या उत्तप्पा दुसऱ्या बाजूने पण चांगले भाजून घेऊ. या साईडला पण थोडे तेल लावू. त्याच्यामुळे आपला उत्तप्पा छान भाजतो, चवीला पण छान लागतो. अगदी कमी तेलात आणि कमी वेळेत हा बनणारा पदार्थ आहे. लहान मुलाला टिफिनसाठी, सकाळी लहानापासून मोठ्यांना सर्वांना नाश्त्यासाठी किंवा पाहुणे आले तरी झटपट बनणारा हा पदार्थ आहे. आता आपला उत्तप्पा तयार झाला आहे. आता आणखी एक उत्तप्पा बनवून घेऊ. त्यासाठी 1 चमचा तेल घातले आहे. त्याच्यावर 1 पळी बॅटर घालून घेऊ. त्याला पसरून घेऊ. त्याच्यावर कांदा, टोमॅटो आणि मिरची घालून घेऊ. बारीक चिरून ठेवलेली मिरची घालायची आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे. याला थोडे उलटण्याने प्रेस करून घ्यायचे म्हणजे ते पलटी करताना निघत नाहीत. आता दुसऱ्या साईडने पण आपण व्यवस्थित छान भाजून घेऊ. हा पहा, आपला उत्तप्पा किती छान तयार झाला आहे. उलटण्याने थोडे प्रेस करून घेतल्यामुळे याच्यावरील कांदा, टमाटर काही पण पडलेले नाही. वरून थोडी तीळ टाकायची आहे. हा पहा किती छान आपला उत्तप्पा तयार झाला आहे. हा खोबऱ्याची चटणी किंवा सॉससोबत खायला